मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. आपल्यासोबत होता आज अमोल भाऊला घेतलं. जरा जायचं होतं गाडीचं सेन्सरचं काम करायला. भाऊ म्हणलं एक छान असा व्हिडिओ काढतो. भाऊ म्हणलं काढ, आपल्यासोबत तर व्हिडिओ काढायला कोणी नसते. आज तू आहेस मग काही टेन्शन नाही. भाऊला गाडीचं काम केलं. भाऊ म्हणला अगर गाडी चालवायला येते का बघतो म्हणलं. आपला पार्टनर आहे हो, आपल्या दोघांच्या सेम नंबरच्या गाड्या येतात. त्यामुळे भाऊ म्हणला जरा थंड वगैरे पिऊ. थंड वगैरे पिलं. मग दुसऱ्या दिवशी काय आपण घरी झोपलो, सकाळी सकाळी उठलो, कारण आलो होतो काट्यावर. आल्या होत्या गाड्या, पिंटू भाऊचं जरा टरबूज दिलं तर हार्वेस्टिंग करायला. त्यामुळे मग म्हणलं गेलो काट्यावर, गाडीचं वजन वगैरे केलं. दुसरी गाडी यायला वेळ होतं, तोपर्यंत पोहे खायला बसलो. पोहे खात होतो तेवढच गाडी आली. मग काय त्या गाडीचं वगैरे वजन केलं आणि निघाव म्हणलं. आता आता बघाव तर म्हणलं शेतात जाऊन लेबरनं माल तोडलाय का नाही. गेलो शेताकडं. शेताकडे गेल्यावर बघतोय तर काय लेबर 5-7 लेबर होते. गप 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 माल तोडत होते. माल कसा आहे बघा, 6 किलो 7 किलोचा माल आहे. माल एक नंबर आलाय. मेहनत खूप केली आणि खर्च पण खूप आहे. 1.25 लाख रुपये खर्च झालाय प्लॉटला. मग म्हणलं आता पैसे किती होते ते तर बघू. आपण माल दिलाय 9 रुपये 9.5 रुपयानं शेतकऱ्या व्यापाऱ्याला जाग्यावर. आपल्याकडे काही खर्च नाही. मग म्हणलं जरा बघाव तरी गोड झाले का नाही. तोपर्यंत एक टरबूज फोडला नामदेव भाऊन. मग काय वर दिली सुट्टी. दन 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 1-2 टरबूज खाल्ला आपल्या नामदेव भाऊन. मग म्हणलं आता हे कॅरेटच संपितो. मग म्हणलं राहू दे, जरा 4 पैसे इकू दे, बाकीचा काही विषय नाही. गाडी जवळपास भरत आलती आणि भाऊनं गाडी एवढी भरली होती ना, खरंच गाडीची टायर बघून आपली चक फाटूनच गेली. एवढी गाडी तेव्हा भरतेच होय. मग तिथून निघालो. मग आपल्याला जायचं होतं काटा करायला. मग म्हणलं काट्यात घोळ नको, काटा वगैरे करायला आलो शिरूच्या काट्यावर. तर तेवढ्यात काय तिथं झाली आरटीओ साहेबाची एंट्री. मग भावाला म्हणलं गाडी काट्यावर घाल आणि आधी बाहेर काढ. तिथं मग काय गाडी काट्यावर घातली. 6,690 किलो, म्हणजे 4.5 टन, 4,600 निव्वळ वजन आले. मग म्हणलं एवढ्या गाड्या जर माल घातला तर गाड्या टिकत्याल कशा. त्याचे वजन वगैरे केलं. नामदेव भाऊ म्हणला जरा थंड पिऊत. मग म्हणला काय अडचण नाही. थंड वगैरे घेतलं, मस्तपैकी मिक्स ज्यूस घेतलं. मिक्स ज्यूस वगैरे पिलं आणि मग म्हणलं आता निवांत जायला लागते. व्यापाऱ्याकडे आलो, दुसरी गाडी भरली. व्यापाऱ्याला जरा लस्सी पाजली आणि निघालो दुसऱ्या गाडीचं वजन करायला. ही गाडी जरा कमीच आली, तरी बी 38 क्विंटल आली. मग म्हणलं काय का होईना बरं झालंय. दोन्हीचं बी घेतलं. एका व्यापाऱ्यानं पेमेंट टाकलं जवळपास अकाउंटला, दुसऱ्यांचे काय हिशोब वगैरे चालू होता. मग काय व्यापारी वगैरे नंबर एक आहेत नामदेव भाऊ उदगीरचे. कुणाला जर माल द्यायचा असला तर नक्की द्या. त्यानंतर मग काय भयानं लगेच कॅश दिली. म्हणलं असा व्यवहार राहू, काटा पेमेंट म्हणतात ना, तसा काटा पेमेंटच दिला. सर्व पेमेंट वगैरे घेतलं शेतकऱ्याकडून. त्यानंतर मग म्हणलं आता चला जाऊया. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये, नवीन एका दिवशी. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.